सँडी हे नाव कुठून आलं, त्याच्या मागची स्टोरी काय? ऍक्च्युली मला थोडंसं मराठी नाव ठेवायची इच्छा होती, म्हणून मी संदीप असा विचार केला होता. संदीप गायतोंडे असं नाव होतं त्याचं पहिले. मग मला मित्र म्हणले यार संदीप कसं थोडंसं असं वेगळं वाटतंय म्हणे नाही का, आता सगळ्या ऑडियन्सला इंटरेस्ट होणार, क्यूट नाव काहीतरी आलं पाहिजे. आणि मग एक मी इंस्टाग्राम पाहिलं कोणाचं तरी, तिथं लिहिलं होतं ते पहिले नाही का अशी खतरनाक नावं ठेवायची बघ लोक, असं नाही का तात्याचा पिंट्या असं R1 फायता ये लवर R1 फायलवर. मग तसं होतं सँडी लवर सँडी असं नाव होतं. चुकून कोणाची तरी कमेंट आली का काहीतरी, मग मी त्याच्यात प्रोफाईल क्लिक केलं, त्याचं नाव ऍक्च्युली संदीप होतं, संदीप पाटील काहीतरी नाव होतं. आणि त्यांनी लवर बॉय सँडी काहीतरी नाव ठेवलं होतं. यार सँडी हे संदीपला छान जाते नाही का. मी म्हटलं संदीप गायतोंडे नाव आहे, आणि तेव्हा सॅटर्डे गेम्स पण आलं होतं, म्हणून मी गायतोंडे ठेवलं होतं. मी विचारणारच होतो. दॅट्स इट. गायतोंडे त्याच्यावरून आलं होतं की यार हे गणेश गायतोंडे, तो माझा जोकच ओपनिंग तो होता की नाही माय नेम इज संदीप गायतोंडे बट नॉट रिलेटेड टू गणेश गायतोंडे, त्याचा जोक पहिला होता. तर तेव्हा परफॉर्म केला. मग गायतोंडे ठरलं होतं संदीप, मग हे लवर बॉय सँडीवरून सँडी भेटला. मला त्याला सँडीच ठेवली, आणि ते सँडी एवढं वाजलं की मग मला सँडी. नमस्कार. आज मी खूप खुश आहे कारण फायनली आपलं पॉडकास्ट सुरू झालं आहे. आणि फक्त एवढंच नाही तर आज आपल्याकडे पहिल्यांदा एक नव्हे तर दोन गेस्ट आलेले. तर कसं वाटतंय तुम्हाला? मस्तच, खूप छान. आणि एक गेस्ट मला माहिती आहे आणि दुसरा गेस्ट एक सरप्रायझिंग गेस्ट आहे, आणि त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. मी त्या गेस्टला परफॉर्म करून म्हणजे मी 2दा बघितलं त्याला परफॉर्म करताना, आणि एव्हरी टाईम तो सरप्राईजच करतो. म्हणजे मी बघितलंय, पहिल्यांदा बघितलं तर मी बोललो नाही आता मी ह्याला पकडीन की हां, मी बोलताना बघितलेला की हा बोलतोय. सेकंड टाईम बघितलं मी बोललो आता पण नाही, म्हणजे मी हरलो. तो असं मला वाटतं की ते लेजंड आहे, त्यांनी ते केलं ना माझ्यासमोर. बोललं ग्रेट, आवडलं मला ते. मला आता काय बोलायचं ना त्या गेस्टबद्दल, मला त्याला जाणून घ्यायचं आहे की तो कसं हे सगळं करतो आणि त्याची म्हणजे एक्सपिरियन्स कसा असतो या सगळ्या गोष्टींबद्दल. आणि त्याच्याबरोबर जो आला आहे त्याचा मित्र, तो असा काय एवढा चंचल मिश्किल स्वभावाचा आहे ते ओळखून घेतलं पाहिजे पहिला. तर देवव्रत तू इंट्रोड्यूस कर आपल्या गेस्टला. पण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि स्वागत करूया हितगुज पॉडकास्टच्या पहिल्या वाहिल्या गेस्टचं. वेलकम श्रीकांत. धन्यवाद. मी श्रीकांत आहेच. तू म्हणला की सरप्रायझिंग गेस्ट, तर सरप्रायझिंग गेस्ट इथं आहे. एक वेळ श्रीकांत त्यांनी आता एवढी तारीफ केली, कोणाची केली? काइंड ऑफ माझीच केली. अरे चुकीच्या माणसाबद्दल बोललं रे, याला काहीच येत नाही. हे बघ मला काही येत नाही, बट ठीक आहे ना, म्हणजे थोडंफार तर आपण करू शकतो ना. हे सगळेजण नवीन दिसतात, एक कोण मुलगी नाही यांच्यामध्ये. सगळे बॉईज स्कूलचे सगळे. हा वाटलं मला त्याच्यामध्ये सगळे बेरोजगार असतील. नाही जॉब करायला. सँडी भाऊ अरे असं नाही, तुझ्या ठिकाणी हात नाही घालायचा. तुझा हात घातलाय रे, तू छान वाटतंय मला. थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल सगळ्यात. तू एवढा वेळ काढ, तुला आम्हाला माहिती आहे शेड्यूल खूप बिझी असतं, पण तू आलास आम्हाला खूप बरं वाटलं. आणि आता आपण तुला जाणून घेणार आहोत. एक तू व्हेंट्रिलोक्विस्ट म्हणून तर फेमस आहेस, पण त्याच्या मागचा माणूस आम्हाला जाणून घ्यायचा आहे आणि त्याच्याशी आम्हाला हितगुज साधायचं आहे. नक्की. तर मी याला ठेवून घेऊ आहे ना, म्हणजे तर भाऊ सँडी भाऊ काय म्हणतो? चालेल ना तुम्हाला ठेवलेलं थोडा काय ठेवता भाई तुम्ही? हे नुसतं यामध्ये टाकून ठेवतो मला. दुसरा ऑप्शन नाही ना आता. दुसरा ऑप्शन तर नाही सँडी, तुला बॅग मध्ये जावंच लागेल. ठीक आहे एंड नाव बाहेर का? ठीक आहे एंड नाव भेटू आपण. बाय बाय. तर हा होता सँडी. सो श्रीकांत, आम्ही तिघांनी तुला आता 2दा परफॉर्म करताना बघितलं आहे आणि वी आर ह्यूज फॅन्स. म्हणजे वी वर इन ऑ की ओपन माईकमध्ये स्टँडअप करणं किती अवघड असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या एक स्टेप वर जाऊन तू हे जे करतोस व्हेंट्रिलोक्विझम, ह्याला नेमकं मराठीत काय म्हणतात? याला मराठी शब्द भ्रमगार म्हणतात, जे की थोडं अवघड आहे. इंग्लिश शब्द पण काही सोपा नाही. येस, शब्द भ्रमकार. हा, शब्द भ्रमगार. नाईस. सो आम्हाला प्लीज सांग की ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली सुरुवात म्हणण्यापेक्षा जर का थोडं मागं गेलो शाळेत. तर शाळेत असताना ना आमच्या स्टेजवरती एकदा अशाच बोलक्या बावल्याचा एक शो झाला होता, जिथे मध्ये कोणतरी गेस्ट आले होते. मला ऍक्च्युली त्यांचं नाव पण माहिती नाही, मे बी सत्यजित पाध्ये यांचा मुलगा असेल किंवा कोणीतरी असेल. त्यांनी तात्या विंचू एक पपेट आणला होता आणि त्यांनी आमच्यासमोर परफॉर्म केला होता. मी शाळा होती SB सरस्वती भुवन हायस्कूल, छत्रपती संभाजीनगर, पूर्वाश्रमीचा औरंगाबाद. येस, पूर्वाश्रमीचा औरंगाबाद. तर तिथे ती झालं परफॉर्मन्स. आणि आम्ही सगळे असं होतो की यार हिनी मोबाईल लावलाय काहीतरी. आम्ही जेव्हा 7वी 8वीतले मुलं, आम्हाला काय कळते.
आणि हिने मोबाईल लावलाय, सगळेजण गेस करायला कारण खिशात काहीतरी दिसत होतं. यार आम्ही सगळे मोबाईल, आम्हाला टीचर म्हणले अरे मोबाईल नव्हता म्हणे, तोच बोलत होता, फक्त माईकच्या आडून बोलत होता म्हणे, म्हणून लिपसिंग दिसली नाही तुम्हाला. मला अरे असं काही असतं, पण तेव्हा ही गोष्ट तेव्हाच संपून गेली. पण रिसेंटली 2018-19 मध्ये लाफ्टर चॅलेंज जेव्हा चालू झालं, इथे विघ्नेश पांडे आणि ॲना हे 2 पपेट दिसले होते बरोबर ते, आणि तो खूप फेमस आहे, त्याचे अराउंड 3.5 लाख 4 लाख फॉलोअर्स आहेत आणि ही डिझर्व्ह आहेत. मग मला त्याला पण वाटलं नाही हे आपण पहिले पण बघितलंय आणि मे बी हे मी करू शकतो, कारण शाळेत असताना आपण सगळ्यांनीच टीचर बसून वाचण्यासाठी असे हळूच बोलतो बघा, अरे याचं काहीतरी वगैरे काय रे याचं काहीतरी, तर ते हे आम्ही केलेलं आहे खूप. तर मग मला वाटलं यार हे मे बी मी ट्राय करले तर होऊन जाईल. आणि मी तेव्हा नाटक करायचो खूप जास्त, तर मग नाटकामध्ये अशी रिक्वायरमेंट असते फिरोदिया करंडक म्हणून असते. हो, पुण्यात खूप प्रसिद्ध आहे. बरोबर, ते वेगवेगळे आर्ट फॉर्म तुम्हाला दाखवायचे असतात, जेवढे जास्त आर्ट फॉर्म तेवढे तुम्हाला प्राईज भेटायचे चान्सेस असतात. मग मी म्हणलं मला हे घेतं म्हणून, ते म्हणजे ठीक आहे मग आपण पपेट बनवू आणि करू. मी म्हणलं माझ्या मित्राला म्हणलं की तू पपेट बनवून दे, त्याला माझ्याकडून जेवढे होतात तेवढे पैसे दिले तेव्हा कॉलेज टाइमात जेवढे येत आहेत, आणि त्यांनी अप्रतिम पपेट बनवला. म्हणजे लाईक मी त्याला जेव्हा सरत पहिल्यांदा पाहिलं मी तुझं म्हणणार हा काय एवढं जिवंत कसं काय वाटतंय हा, म्हणजे दिसायलाच. आणि मग मी त्याला हातात घेतलं आणि लाईक तेव्हापासून मग हाच सोबत म्हणजे लाईक तसं. मग नाटकामध्ये त्याचा रोल केला एक छोटासा, मग मी ओपन माईक केले छत्रपती संभाजीनगरमध्ये 1-2, तिथे पण किल झालं पहिल्या ह्याच्यातच. मला खूप शॉक, म्हणजे मी स्टँडअप कॉमेडी सोलो पण ट्राय केली, पण ती एवढी माझ्याकडून चांगली झाली नाही स्क्रिप्ट राईज वाईज, कारण मी थिएटरचा माणूस असल्यामुळे 2-2 जण करायची सवय आम्हाला, गिव्ह अँड टेक डायलॉगचा, आणि याच्यासोबत तो खूप जमला आणि मग ते होत गेलं. मग मी तो नाटक केले 2 वर्ष, मग मी काइंड ऑफ सोडून दिलं होतं काइंड ऑफ, नाही आता जाऊ दे म्हणजे नाटक करू मजा येईल. जेव्हा कोविड आलं मग त्यात समजा रील्स वगैरे बनवल्या याच्यासोबत 2-3 चांगल्या चालल्या थोड्याफार. मग इकडे आल्यावर मुंबईत मग मला एका ओपन माईकवाल्यांनी मेसेज केला की तू करशील का आमच्याकडे परफॉर्मन्स, ती काही अडचण नाही म्हणलं. आणि तिथे मग मी पहिल्यांदा केलं परफॉर्म जवळपास 1-1.5 वर्ष आधी, ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये पहिला ओपन माईक झाला मुंबईतला. आणि तिथे तर खूपच वाजला तो, आणि त्यातली एक रील तात्या सोडा म्हणून होती, ती एवढी व्हायरल झाली त्याला 1.2 मिलियन शेअर झाले, आणि त्यांनीच माझे जवळ 4,000 त्यांनीच फॉलोअर वाढले, 4-5. 1.2 मिलियन शेअर आणि व्ह्यूज त्याचे काहीतरी 8 का 9 मिलियन होते, 7-8 मिलियन काहीतरी. तर ती मला त्यांनी मग मला कळलं की अरे हिचं काहीतरी आहे जे लोकांना आवडतं, आणि म्हणलं यार चला करून बघू. मग मी करत गेलो ओपन माईक्स वगैरे, मग कॉन्टेंट आता बिल्ड करत मग आता 45-50 मिनिट्स पर्यंत कॉन्टेंट आहे, आणि क्राऊड वर्क वगैरे करू शकतो. तू सोलो शोज पण करतो? सोलो शोज मला आतापर्यंत 1-2 कॉर्पोरेट शोज भेटलेले, 2-3 झाले असतील कॉर्पोरेट शोज, आणि बाकी मग मी असे एंटरटेन करायला वगैरे आमच्या फ्रेंड समोर वगैरे करत असतो, ते आपलं टाइमपास मध्ये. तरी मला नवीन कॉन्टेंट पण ट्राय करता येतो. तू आता एक नाव घेतलंस सत्यजित पाध्ये, सो आणि रामदास पाध्ये. मला मराठीतले हेच माहिती आहेत, आणि आपल्या सगळ्यांना ऑब्व्हियसली हे माहिती की आपण झपाटलेला पाहिलंय, तात्या विंचूचे आपण फॅन्स आहोत. सो ते आणि तू जे करतोस ते एकच गोष्ट आहे. बरोबर. सो त्यांच्या व्यतिरिक्त आपण कोणाचं काम बघू शकतो महाराष्ट्रात, भारतात? महाराष्ट्रात दुसरं तिसरं नाव मी घेतलं विघ्नेश पांडे म्हणून. ते तर तो सध्या ग्लोबल म्हणून म्हणजे बऱ्यापैकी इंडियामध्ये त्याचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे. त्याची ॲना पपेट आहे, त्यांचं एक काम खूप छान आहे. नंतर मुंबईत पाहिला आपण लोकल, तो अजून एवढा व्हायरल नाही झालाय, पण तो आहे बऱ्यापैकी. कॉमेडियन सनी म्हणून आहे, त्यांनी अशी सिरीज पण बनवली हाऊ टू बी अ व्हेंट्रिलोक्विस्ट म्हणून हिंदीमध्ये, तर तो पण एक चांगलं करतोय काम. असे 3-4 मला माहिती जास्त, अजून असतील खूप सारे जे की अजून काइंड ऑफ एवढे वरती नाही आलेले, बट होत आहेत हळूहळू वरती येतात. तर सध्या तरी कमी आहेत लोक हे करणारे, बट हळूहळू आता ते जसं व्हायरल होईल तर ते मला काइंड ऑफ ते स्टार्ट करायची इच्छा पण. कारण स्टँडअप कॉमेडी आपण सगळे बघतो, पण मला म्हणजे पपेटचं पण आता बरेच लोक काय करतात बच्चा पार्टीसाठी वगैरे छोट्या त्याच्यासाठी, मला तसं जनरली नाही आवडत. माझं पर्सनली तसं काही ऑफेन्स नाही, बट कारण मी फॉरेनचे खूप जास्त पाहतो, तर त्यांच्या शोला लिटरली 10,000 हजार 15,000 हजारचा क्राऊड असतो त्यांच्या व्हेंट्रिलोक्विस्ट शोच्या. त्यांचे 4 ते 5 पपेट आहेत, आणि ते पाहून मी थक्क म्हणलं अरे काय बोललंय. आणि त्यांचे जोक असे नसतात, त्यांचे जोक अशी इथून इथं असतात, म्हणजे ट्रम्पचे मारण्यापासून तर खाली एकदम ह्याच्यापर्यंत. त्यांच्याकडे तेवढं फ्रीडम स्पीच पण आहे ऑब्व्हियसली. आपण आपल्या लिमिटमध्ये राहायचं, आपलं ठेवायचं. आणि माझे जोक असे सिम्पल असतात, माझे कॅरेक्टरवरती जोक जास्त असतात. त्याचं जे कॅरेक्टर आहे माझं जे कॅरेक्टर असं याच्यावरती आम्ही खेळतो. मग मला ते म्हणलंय तसं त्या लेवलला लिहायचंय मला, काहीतरी आहे. येस, आमच्या तुला खूप खूप शुभेच्छा, तू त्या लेवलला जाशील. पण सँडी हे नाव कुठून आलं, त्याच्या मागची स्टोरी काय? ऍक्च्युली मला थोडंसं मराठी नाव ठेवायची इच्छा होती, म्हणून मी संदीप असा विचार केला होता. संदीप गायतोंडे असं नाव होतं त्याचं पहिले. मग मला मित्र म्हणले यार संदीप कसं थोडंसं असं वेगळं वाटतंय म्हणजे नाही का, असं सगळ्या ऑडियन्सला इंटरेस्ट होणार क्यूट नाव काहीतरी आलं पाहिजे. आणि मग एक मी इंस्टाग्राम पाहिलं कोणाचं तरी, तिथं लिहिलं होतं ते पहिले नाही का अशी खतरनाक नावं ठेवायची मग लोक, असं नाही का
तात्याचा पिंट्या असं फायदा ये लवर आर्यन फाय लवर. मग तसं होतं सँडी लवर सँडी असं नाव होतं. चुकून कोणाची तरी कमेंट आली का काहीतरी, मग मी त्याच्यात प्रोफाईल क्लिक केलं, त्याचं नाव ऍक्च्युली संदीप होतं, संदीप पाटील काहीतरी नाव होतं. आणि त्यांनी लवर बॉय सँडी काहीतरी नाव ठेवलं होतं. यार सँडी हे संदीपला छान जाते नाही का. मी म्हटलं संदीप गायतोंडे नाव आहे, आणि तेव्हा सॅक्रेड गेम्स पण आलं होतं म्हणून मी गायतोंडे ठेवलं होतं. दॅट्स इट. गायतोंडे त्याच्यावरून आलं होतं की यार हे गणेश गायतोंडे. तो माझा जोकच ओपनिंग तो होता की नाही माय नेम इज संदीप गायतोंडे बट नॉट रिलेटेड टू गणेश गायतोंडे. त्याचा जोक पहिला होता, तर तेव्हा परफॉर्म केला. मग गायतोंडे ठरलं होतं संदीप. मग या लवर बॉय सँडीवरून सँडी भेटला. मला त्याला सँडीच ठेवू, आणि ते सँडी एवढं वाजलं की मग मला सँडी. सँडीचं पण एक आहे की चल ठीक आहे सँडी तू ठरवलंस, तर मित्रांनी पप्पाट बनवला, पण मी तुझं एक ऑब्झर्व केलं की तू त्याची कॉस्ट्युम आणि आउटफिट चेंज करत असतोस. ते का नेसेसरी ऍक्टसाठी करतोस की कसं असतं, म्हणजे डोक्यात काय? मला आहे ना जसं की आता दिवाळी वगैरे खूप चालू होती पिरियड, म्हणून मी त्याला तो आता जो कॉस्ट्युम तुम्ही बघितला तो वाला घातलाय की जेणेकरून. आणि हा जो कॉस्ट्युम आहे आम्ही रिसेंटली FTI मध्ये परफॉर्म केला होता आमच्या एका सिनियरसाठी. त्याचा एक शूट होता, त्या शूटसाठी मी त्याला सँडी आणि मी आम्ही एक वारकरी संप्रदायाचे लोक म्हणून असे दोघं गेलो होतो. आणि ते कार्यक्रम होता जसं पहिले सह्याद्रीचे वगैरे कार्यक्रम असतात, ते वेगवेगळ्या लोकपरंपरा दाखवायचे, तसंच हा कार्यक्रम होता. त्यात मी आणि सँडी होस्ट होतो, आणि लोकपरंपरा दाखवायला 3 लोक आले होते. त्यांनी भजन गायलं होतं. त्यांचं इंट्रोडक्शन वगैरे करायला आम्ही अँकर केलं. 10 मिनिटाचा मल्टीकॅम त्यांच्याकडे प्रोजेक्ट असतो FTIच्या कोणत्याही स्टुडंटला, डायरेक्शन वाल्याला. तर 3 कॅमेरे 4 कॅमेरे लावून प्रॉपर राईट ऑन द स्पॉट तो शूट होतो. ऑन द स्पॉट एडिटिंग पण अशीच चालते, म्हणजे लाईक हा झाला का लगेच हा हे करणार, हा झाला का लगेच तो वाला कॅमेरा. ते त्यांचं कोऑर्डिनेशन तेवढं असतं. आणि 10 मिनिटानंतर लगेच 15व्या मिनिटाला आम्हाला तो व्हिडिओ करून दाखवला होता. ते खूप तेव्हा हा कॉस्ट्युम शिवला गेला होता. मग मी म्हणलं यार हा बनलाच आहे आता, त्याला म्हणलं तुला तर काही लेकरू नाही कोणी नाही, म्हणलं आपल्याला घेऊन टाक म्हणलं सँडीसाठी. मग त्यांनी घेऊन टाकला. म्हणलं चला हा एक कॉस्ट्युम त्याच्यामुळे भेटला. तर मी काय करतो, जेव्हा कॅज्युअल शो असतात लाईक असं ओपन माईक्स वगैरे, तेव्हा जेवढं कॅज्युअल होते तेवढं, आणि थोडंसं फॅन्सी मध्ये याच्यामुळे जॅकेट वगैरे असतं भारी वाटतं नाही का, म्हणून मी जॅकेट वगैरे जास्त घालायचा प्रयत्न करतो. आणि ते झाकलं पण जातं मागचं त्याचं ते होल वगैरे, ते पण एक बरं वाटतं. मग त्याच्यामुळं कॉस्ट्युम असं काही सिग्निफिकन्स नाही, बट ते कॅरेक्टरायझेशनसाठीच आपण वापरतो. सँडीच्या मापाचे कपडे हे लहान मुलांच्या दुकानात मिळतात का तुला शिवून घ्यावे लागतात? माझा भाचा आहे लकी, जो की सध्या 4 वर्षाचा आहे. माझ्या बहिणीला मी सांगून ठेवलं त्याच्या कपडे नाही आले तर मी इकडे आले. मग ते कपडे, मग त्याचे सँडीचे सगळे कपडे माझ्या भाच्याचे सध्या. फक्त हा एक जो तो शिवलेला आहे, बाकी सगळे त्याचे माझ्या भाच्याचेच कपडे झाले. सगळ्यात पहिला एक शर्ट घेतला होता मी, तो एक शर्ट आहे माझ्याकडे. तो मी 150-200 रुपयाला काहीतरी घेतला होता. म्हणलं बाबा मला, आणि मी दुकानातला किस्सा खतरनाक. मी दुकानात गेलो, आता म्हणलं ह्याला तर दाखवू शकत नाही, येण्यात काढतील लोक तिथल्या. तेव्हा काहीच नव्हतं. म्हणलं मला आहे ना लहान लेकराचं हे पाहिजे. म्हणजे मुलगा आहे का तुमच्याकडे? म्हणलं सध्या तर नाही, त्याला गिफ्ट द्यायचं म्हणलं मला. म्हणे ठीक आहे, त्याचा काही फोटो दाखवा. म्हणलं फोटो तर नाही, कारण आता माझ्याकडे मोबाईल नाही. म्हणलं फोटो नाही. तो म्हणलं ठीक आहे म्हणे, मग केवढा असत तो? मग मी आता सँडीची अशी मेजरमेंट केली होती का पायापासून केली. म्हणलं एवढा येईल म्हणलं जवळपास असं पायाला, असं एवढा येईल म्हणलं. म्हणे ठीक आहे म्हणे, हा येऊन जाईल म्हणे त्याला. मला नाही आलं तर मी वापस आणून देईल म्हणलं. म्हणजे ठीक आहे काय अडचण. लकीली त्याला तो आला. म्हणलं भाई थँक्यू. आणि मी पेमेंट मोबाईलच केलं. तो म्हणलं तू तर मला फक्त मोबाईल नाही म्हणे. मला हा मित्राचा आहे म्हणलं, माझा नाही म्हणलं, फोटो नाही म्हणलं. असं आहे. पहिले कपडे तुला असे भेटले. मग तुझा हा जो प्रवास आहे, तर तुझ्या घरच्यांनी तुला कसा सपोर्ट केला या जर्नीमध्ये? घरच्यांचा सपोर्ट एवढाच आहे की जॉब सोडू, बाकी तुला काय भीक मागायची ती माग. जॉब करतोस? येस, मी IT इंडस्ट्रीमध्ये म्हणजे IT मध्ये मागच्या 3.5 वर्षात. तर त्याच्यामुळे आता मुंबईत, आता माझा जॉब स्विच झाला, मी बँगलोरमध्ये आहे. म्हणून मी तुला विचारत होतो की तू बँगलोरला का? हा, सो जॉबमुळे. IT जॉब आहे माझा. आणि आता माझी पहिली कंपनी नाव घ्यायला काही कॅपजेमिनीमध्ये होतो मी. आता दुसरी कंपनी बँगलोरची. कॅपजेमिनी म्हणून ऐरोली? हा, म्हणून ऐरोलीत असतो. आता 3.5 वर्ष झाले जवळपास तिथे होतो. आणि लकीली माझे तिथलचे कलिग्स वगैरे पण खूप सपोर्टिव्ह होते या गोष्टीवर. त्यांना माहिती, ते मला इन्स्टाला फॉलो करतात सगळ्यांना, त्यांना पण आवडतंय. तर त्यांना पण कसं सगळ्यांचं देत असतं की काम होत राहिलं पाहिजे आणि बाकी गोष्टी मी करत राहा, याच्याशी काही अडथळा नाही आला पाहिजे. सेम माझ्या पॅरेंट्स आहे. आमचंही बहुतांश असंच आहे की आम्ही आमचा जो फुल टाईम जॉब आहे तो बरोबर सांभाळूनच आम्ही आता ही जो नवीन आम्ही हितगू सुरू केला आहे तो आम्ही विकेंड्सना करतो. तुम्ही पण सगळे मास मीडियामध्ये जात? नाही, म्हणजे मास मीडिया नाही. आम्ही एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतो. दे ऑल्सो हॅव अ ॲडव्हर्टायझिंग एजन्सी इन हाऊस. सो आम्ही इन हाऊस ब्रँड्स, बाहेरचे पिचेस आणि आमच्या जेव्हा फिल्म्स येतात तेव्हा त्यांचं फुल फ्लेजेड मार्केटिंग, म्हणजे फ्रॉम प्री प्रोडक्शन टू पोस्ट सगळं मार्केटिंग जे आहे
ते आम्ही हँडल करतो. वी हॅव आवर ओन म्युझिक लेबल्स ऑल्सो. मला विचारायचं होतं, सँडी तर आहे, अजून असे किती कॅरेक्टर्स आहेत वेगळे? कॅरेक्टर म्हणजे बघ डोक्यात आहे 2-3. अच्छा. पण एक बनलेली पण आहे, तिचं फेस बनलाय सुंची म्हणून. म्हणून तर त्याची आणि सँडीची स्टोरी दाखवायची मला. त्यात ती सँडीची एक्स असणार आहे. अच्छा, एक्स असणार आहे. हा, आणि ती पण अशी की सँडी कसं मुलीसोबत फ्लर्ट करतो, तुम्ही पाहिले त्याला, ते बोलणार आहे मी. तो कोणत्याच मुलीला सोडत नाही, तसंच ती आहे ती कोणत्या मुलाला सोडणार. ओके. जेणेकरून जेव्हा मी क्राऊड वर्क करेल सो इट विल बी बेनिफिशियल फॉर बोथ द बॉयज अँड गर्ल्स. आणि कोणी दुसरं आलं असतं त्यांना मजा यायला पाहिजे नाही का काय चालू आहे. तर माझं ते ठरलेलं आहे त्याच्याबद्दल दोघांसाठी. मी प्रॅक्टिस केली, मी लाईव्ह जेव्हा जातो इन्स्टाला तेव्हा मी दोघांसोबत पण केलेलं आहे. सो आय हॅव द प्रॅक्टिस की एका वेळी मी 3 व्हॉइस मध्ये करू शकतो. माझा एक तिचा व्हॉइस पण तूच देतो. फिमेल. तर मग समजा सँडीचा एक व्हॉइस, माझा एक व्हॉइस आणि तिचा एक व्हॉइस, असं आम्ही इझिली म्हणतो. प्रॅक्टिस झाली मला. हे जे तू आता बोललास की जे तू आता फ्लर्ट करतो, जे काय करतोस ते सँडी करतो की तू करतोस? मी 2दा बघितलं आहे. ते सँडीच्या मनात येतं की तुझ्या मनात येतं ते. आणि कालचं तर खूप फ्रेश आहे, ताजं आपल्या इन आवर मेमरी. सगळे रो सोडून 3rd रोची सेकंड. डोळ्यासमोर आलाय मधुरच्या. बघ आता ऑनेस्टली सांगतो, तेच फ्लर्ट मी केलं तर माझ्या चप्पल पाडणार नाही. याला याच्यावर प्रेम होतं. मुली नंतर तुम्ही पाहिलं असेल नंतर फोटो काढायचं त्याच्यात, मला सँडीचा फोटो काढायचा, मला सँडीचा फोटो काढायचा. एक तर अशी इतकं खतरनाक होती, तिने काय केलं, सँडी माझ्या हातून घेतला म्हणजे मी सँडीचा फोटो काढते आणि स्टोरी टाकलं आणि मला टॅग केलं. आम्हीच नाही त्या फोटोत. अरे तेच तर माझं आहे. सँडीचं नवीन पेज काढायला हवं. तिने माझ्यासोबत पण म्हणजे फोटो काढला होता माझा, सँडीचा तिचा एक फोटो होता, पण स्टोरीला पोस्ट करून मी सँडीसोबत केला. म्हणलं माझ्याशी काय नफरत आहे यार. म्हणजे अरे काल पण बघितलं मी, ह्याने असा हात पुढे केलाय आणि ते लोक देव ते किस करतात सँडीला, म्हणजे ह्याच्या हाताला लिटरली किस करतात. तेच तर सँडी इज गेटिंग मोर ऍक्शन दॅन आदित्य. सँडी इज गेटिंग मोर ऍक्शन दॅन मी. ऍक्च्युली आय एम जेलस. मी तुला खरं सांगतो, सँडी इज बेसिकली माय अल्टर पर्सनॅलिटी, जो की द गाय आय वॉन्ट टू बी बट आय कांट. बिकॉज क्यूटनेस लेवल जो असतो प्रत्येकाचा वेगळा असतो आणि मुलींना काइंड ऑफ काबर पाहिजे. आता मी जर का रिअल लाईफ मध्ये ऍक्च्युली ते डायलॉग तर माझेच ना, म्हणजे ऍक्च्युली ती क्वर्कीनेस, तो फ्लर्टेशियस नेचर तो माझा रिअल लाईफ मध्ये आहे. ऍक्च्युली मी माझ्या फ्रेंड्स वगैरे बोलताना असं चिलमध्ये आपण नाही का फ्रेंड मध्ये खूप फ्लर्ट करतो, तसं माझं चालू असतं. म्हणून मला लाईनवर पंच सुचतात. नशीब देवाची चांगली ग्रुप आहे त्याच्यामुळे, आणि ते थोडं त्याच्यामुळे मजा येते मला सुचतो ऑन द स्पॉटला. की म्हणजे काल एक मुलगी लगेच सिंगल झाली, सँडी. ती बोलली आर यू इन रिलेशनशिप, तर ती बोलते नाही आय एम सिंगल राईट नाव. म्हणजे आता जस्ट झाली, म्हणजे सँडीसाठी मुली सिंगल होत आहेत. आणि लिटरली एक तर अशी झाली की ती कमिटेड होती. ती म्हणली की आय एम कमिटेड म्हणे. म्हणलं की ठीक आहे. मग सँडी मला शिट यार असं. मग ती शो नंतर भेटली. ती म्हणे सँडीला असं म्हणते की जर का मी कमिटेड नसते ना तर मी आता तुझ्यासोबत कमिट झाले असते म्हणे. ऍक्च्युली ह्याने सायन्स यांनी समजले नाही, ती मुलगी सँडीला ना त्यावेळी ह्याला बोलत होती. अरे यार जखमेवरती मीठ पण मी कालच इंडियाज गॉट लेटंटचा लेटेस्ट एपिसोड बघितला आणि आय गेस तू पण परफॉर्म केलंस तिकडे, बट तू ते यूज नाही केलंस फॉर युअर बेनिफिट. कारण काल एक कॉन्टेस्टंट आला होता, त्याने फॉर्ममध्ये लिहिलं होतं की मी आज इथून एक डेट घेऊन जाणार आहे. आणि देन आफ्टर त्याने जो क्रेझी परफॉर्मन्स केला, म्हणजे द बेस्ट परफॉर्मन्स इन दॅट एपिसोड, अँड ही ॲक्च्युली गॉट अ डेट. समयने विचारलं ऑडियन्सला की इज एनीबडी इंटरेस्टेड, आणि एक मुलगी उभी झाली. त्याने लिहिलं होतं फॉर्ममध्ये, त्याचा स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स होता की मी जे परफॉर्म करेन त्याने आय विल गेट अ डेट टू नाईट. तर तू पण असं काहीतरी करायला पाहिजे होतंस. तुझा एक्सपिरियन्स कसा होता लेटेडमध्ये? लेटेडमध्ये ऍक्च्युली मला तर खूप मजा आली. म्हणजे ऍक्च्युली मी माझं थोडं कॉन्टेंट चॉईस चुकला असं म्हणेल ती. कारण मी काय केलं, मी त्यांना सगळ्यांना रोस्ट केलं आणि ते पण काइंड ऑफ मला समय राहणार आहे. डार्क जोक्स झाले पाहिजे. यशराजला आशिषला निवडलं होतं. हा म्हणजे यशराजला नंतर आशिषला पण, आणि माझे जोक खूप डार्क होते ऑनेस्टली. म्हणजे समयवरती पण होता खतरनाकवाला, मी सांगू पण शकत नाही, थोडे होते त्याने. उर्फीवरती तर खूपच ऑफर थोडासा होता, आणि इव्हन उर्फीलाच आवडला. उर्फी एवढा डार्क जोक मारला आणि एंडला उर्फीने 9 दिले मला 10 म्हणजे एवढा तो आवडून गेला तिला. आणि आशिषवरती तो बुरारीवाला जोक होता एकदम डार्क ऑब्व्हियसली तो पण. आणि मग मी म्हणून त्यांनी काय केलं माहिती का, यशराजवाला माझा एकदम सिम्पल जोक होता, लाईक हा आहे कोण. तो ऑनेस्टली मला पण प्रश्न होता. म्हणजे जेव्हा मी लेटेंडला आलो तेव्हा मी जज पॅनल पाहिलं, तर म्हणलं कारण मी रॅपिंग मध्ये एवढा इंटरेस्ट नाही मला, तर मला अरे आमचं आहे पण आम्हालाही माहित नाही तो कोण आहे. आणि नॉट जस्ट अस, एव्हरीबडी हू वॉच दॅट एपिसोड
फ्रँकली आता काही काही जण नाही आहे तेवढे फेमस, तर आपण तरी काय करणार. हीच गुड, म्हणजे तो भारी आहे पण माहित वी नाही. सॉ हिम ॲट गली फेस्ट, सो ही इज गुड, ऑब्विसली ही इज टॅलेंटेड, बट काही काही जणांचं फ्रँकली दे डोंट इन्व्हेस्ट दॅट मच इन PR, मार्केटिंग, ब्रँड बिल्डिंग, त्यामुळे मग ते थोडे मागे राहतात. तेच ना. यू शुड नो वेअर टू इन्व्हेस्ट, व्हॉट पीपल टू हायर, देन यू गो. रॅपर तर मी नाही बघितलं, म्हणजे ओळखत, म्हणजे त्याचे कंटेंट बघितलं, पण ॲज अ म्युझिक प्रोड्युसर त्याला मी बघितलं होतं. 4 दिवारी करून एक रॅपर आहे, त्याच्या कंटेंटला तो म्हणजे त्याचं म्युझिक प्रोड्यूस करतो. तेव्हा मी बघितलं होतं सैफ अली खानच्या पोरासोबत त्या लोकांनी एक गाणं बनवलं होतं. तेव्हा मी यशराजला पहिला म्हणजे इंट्रोड्यूस झालो, यशराज कोण आहे काय आहे. ॲज अ रॅपर नंतरला मला गली फेस्ट म्हणून कळालं की हा रॅपिंग पण करतो. धुंदलाय धुंदलाय गाण्यावरती वाईब केलं, मला माहिती नाही यशराजचं गाणं आहे. हा, मला पण इव्हन ते गाणं मी क्लबमध्ये ऐकलंय आणि नंतर मला कळलं जेव्हा मी रोस्ट केला, नंतर मी सर्च केलं, म्हणलं भाऊ कोण आहे जरा बघू त्याच्यावर, कारण खूपच वाजला तो जोक. म्हणलं अरे एवढं का वाजला, म्हणजे लोक याला खरंच ओळखत नाही काही. आता रिसेंटली योयो हनी सिंगचा एक एपिसोड व्हायरल झाला होता. तो म्हणाला की तुम्हाला लॅम्बोर्गिनी गाणं माहिती आहे, ते केवढं गाजलं होतं, कुणालाही ते गाणं कोणी गायलं हे नाही माहिती. योयो हनी सिंग तेच म्हणाला की आजकाल गाणी चालतात, सिंगर्स मोठे होत नाही, ते आर्टिस्ट त्याच्या मागचे ते मोठे होत नाहीत. हा प्रॉब्लेम आहे आपल्या जनरेशनचा, की आपण तेवढा विचार करत नाही की अरे हे गाणं कोणाचं आहे. जसं गली फेस्टला आम्हाला कळलं की जो रियार साब आहे तो गली गँगचा खूप आधीपासून मेंबर आहे, आणि त्याचं जे गाणं आहे कुठलं आता जे फेमस ऑब्सेस्ड ऑब्सेस्ड रियाज साहेबचं ना ते, गड्डियाची आहे ते. गडियाची एक्झॅक्टली. ऑब्सेस्डचं त्याचं नाव. म्हणजे मी नेहमी मला पण कळलं. मी युट्यूबवर टाकलं गड्डियाची नाही, पण नाव ऑब्सेस्ड आहे. सो या त्या 30 सेकंडच्या रील स्क्रोलिंगमध्ये आपण आर्टिस्टला त्याचा ड्यू रिस्पेक्ट नाही देत. सो आपण यापुढे थोडा मेहनत घेऊन त्या आर्टिस्टला जर खरंच आवडलं आपल्याला त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांचं पेज फॉलो केलं पाहिजे, चांगल्या पॉझिटिव्ह कॉमेंट्स केला पाहिजे. जसं की तुम्ही मला इथं बोललो त्याबद्दल थँक्यू. फार ऑनर की तू आलास एवढा वेळ काढून. ते सगळं झालं तुझ्याबद्दल आणि त्या सँडीबद्दल, तुझ्या म्हणजे तुझ्या टीनेज लाईफबद्दल, लहानपणीबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की कशी होती. म्हणजे तू आता बोललास की तुझा राहत नव्हतास, इथून शिफ्ट तिकडून इकडे आलास, तर ती लाईफ कशी होती आणि ही लाईफ कशी तुला वाटते. म्हणजे ती एकदम अशी बंदिस्त होती तुला असं वाटतं आणि ही मोकळी आहे, किंवा ती मोकळी होती आणि ही बंदिस्त आहे, या दोघांमध्ये काय असा एक डिफरन्स तुला असा एक मोठासा असतो. मी स्कूल लाईफमध्ये ना मी थोडासा तो हुशार टाईप, फर्स्ट बेंचर टाईप थोडासा होतो बऱ्यापैकी. म्हणजे मला असं वाटायचं की टॉपला राहिलं चांगला भेटतं रिस्पेक्ट. 1ली-4थी तर मला तसंच गेलं की मी आय वॉज वन ऑफ द लाईक चांगला मुलगा आहे एकदम. शाळा ती छोटी होती खूप, 1ली-4थी खूप छोटी शाळा होती. मग 5वीला मला आमच्या सिटीमध्ये सगळ्यात बेस्ट शाळा आहे सरस्वती भुवन हायस्कूल, जिथं 7 तुकड्या आहे. 7 तुकड्या, प्रत्येक तुकडीत 80 मुलं, म्हणजे 8×7=56, म्हणजे 560 मुलं तर एकाच वर्गातले. तिथे जाऊन कळलं की आपण एवढं हुशार नाहीये. तिथंच मला लेवल लावून कळून गेलं की म्हणलं आपण तर नाही भाई एवढं. त्यात मराठीतून सेम इंग्लिशमध्ये टेस्ट, इंग्लिश वगैरे तर तिथं पण सेम इंग्लिश, म्हणजे इंग्लिश कुठंच नसतं रे, म्हणजे आपल्याकडं काहीच नाही. सेम इंग्लिश शाळा म्हणजे ती मराठी शाळा आहे. मी पण सेम इंग्लिशचाच, आय कॅन रिलेट. तर तेच झालं मग. पण तिथं एक एक्सपोजर हा भेटला की मी तिथं जे आहे ना म्युझिक टीम होते, दाशरथे सर म्हणून होते, त्यांनी मला चान्स दिला की म्युझिक टीम मध्ये येण्यासाठी. तर तिथं ग्रुप फॉर्म केला होता आणि कॉम्पिटिशन करायचे खूप ठिकाणी, म्हणजे त्याच एरियात तिथे काही म्युझिक कॉम्पिटिशन तिथे. तर मग मी त्या ग्रुपचा एक पार्ट होतो. संगीत मंच असायचा आमच्या SB हायस्कूल, तिथे आम्ही खूप परफॉर्म केलो होतो. आणि लकीली माझी मम्मी जी आहे ती मला खूप प्रत्येक गोष्टीत पुढं करायची, नाही का, तू थोडं राहतं स्टेजवर वगैरे राहतो. तर मी लहानपणीपासून भाषणं वगैरे खूप करतो, नाही का. आपण अध्यक्ष महोदय आणि पूज्य गुरुजन वर्ग इथे जमलेल्या माझ्या सगळ्या बालमित्रांनो, आज आपल्या लोकमान्य टिळक जयंती आहे आणि असं मग तिथून सुरुवात. मग स्टेजवरती जायला आई वडिलांमुळे तो एक सपोर्ट होता पहिल्यापासून. मम्मी मला भाषण देऊन द्यायची आणि मी ते स्क्रिप्ट हटायचो, स्टेजवर जायचो. त्याच्यामुळे मला तिथून स्टेज कॉन्फिडन्स पहिल्यापासून आला होता. मग संगीत मंचात पण मी म्हणणार काय आहे ते, तर ग्रुप आहे म्हणलं, एकटा पण नाही आपण. मग त्याच्यामुळे तिथं सवय होऊन गेली. मग स्टेजवरती मी पहिल्यापासूनच होतो. मग स्टेजची सवय लागल्यामुळेच या गोष्टीमध्ये थोडीशी आवड निर्माण झाली, म्हणजे स्टेज आवडायला लागलं, कारण लोकांचं अटेन्शन. बरोबर. हा, मग ते मजा येते नाही का शाळेत, अरे हा स्टेजवर असतो, गाणं म्हणतो, प्रार्थना म्हणतो, मग म्हणतो हा दिसतो असं. तर ते खूप मजा वाटायला लागली त्या गोष्टी करायला. मग त्याच्यामुळे त्या गोष्टीची आवड होतं. तर मग मी कॉलेजला थिएटर जॉईन केलं. असं माझा प्रवास थोडा वरती चालला. तू म्हणालास सरस्वती भुवन, तर छत्रपती संभाजीनगर माझा आजोळच आहे. माझी आई औरंगाबादची आहे. सो माझी बरीच भावंड आणि माझी आईसुद्धा आय गेस SB कॉलेजला ती शिकलेली आहे. SB शाळेला 100 वर्ष पूर्ण झातात 2015 ला.
म्हणजे ती शाळा तेव्हापासून आहे 1900 आणि ती खूपच सुंदर शाळा आहे, म्हणजे खूप मोठी आणि सगळ्या गोष्टी, आणि ती एकदम सेंटरला पण आहे लाईक सिटीमध्ये असल्यामुळे तिथे पण एक्सपोजर खूप चांगलं आहे. जर का तिकडे कोणी असं, मला वाटतं की त्या शाळेनेच मला बरंच घडवलं होतं बऱ्यापैकी. नाही, आय कॅन टोटली अंडरस्टँड. कारण माझा पर्सनल जो एक्सपिरियन्स आहे, माझं शिक्षण कितीही असेल, मी पोस्ट ग्रॅज्युएट असेल, मी काही डिप्लोमा केला असेल, पण शाळेने जे माणसाला, शाळा जी घडवते त्याला काही सबस्टिट्यूट नाही आहे. म्हणजे पहिली 10 वर्ष आयुष्यात तुमची जी असतात खूप महत्त्वाची असतात आणि दॅट इज मेक ऑर ब्रेक. तिथेच ठरतं की तुम्ही किती पुढे जाणार. कारण बेस एखाद्या इमारतीचा जर का भक्कम नसेल तर पुढे ती इमारत किती स्ट्रॉंग होते की नाही ते ठरतं. पहिली ते 10वी म्हणजे असं असतं ना, तिथंच कळतं बऱ्यापैकी लाईक आपल्याला थोडंफार हिंट येते. मग आपण आपल्याला डिस्ट्रॅक्ट व्हावं लागतं बिकॉज कारण की घरच्यांचे रिक्वायरमेंट असतात, यार शिक वगैरे हे किती दिवस, कारण आजच्या काळातले आपण फ्रँकली स्पीकिंग त्यांना वाटतं की या गोष्टी पैसे देऊ शकत नाही, म्हणून जॉब करावा लागतो, सोबत या गोष्टी मॅनेज करतो, जसं आपण सगळेच करतो. मला एक विचारत होतं, तुझा फर्स्ट शो, तू बोलतोस मला एक 45 मिनिटचा शो आहे, तू आठवतं तुला तू परफॉर्म केला आणि त्यानंतर रिस्पॉन्स काय होता? फर्स्ट 45 मिनिट मी केले छत्रपती संभाजीनगरला. ऍक्च्युली मला तो किडा होता थोडासा, ज्याला मी जॉब केलं तर पैसे सेव्ह केले होते आणि माझे मित्र आहेत तिकडे, मी त्यांना म्हणलं की यार मला एक शो करायचा आहे, म्हणलं मला कारण कॉन्टेंट टेस्ट करायचं की 45 नाही, तो ऍक्च्युली 35-40 मिनिट झाला होता, कारण की मी बाकी क्राऊडवर पकडतो. समजा 30 मिनिट्स पर्यंत मी परफॉर्म केलं, तेव्हा माझ्याकडे 30 मिनिट्स होता, कारण जवळपास जानेवारी-फेब्रुवारीची गोष्ट आहे, जो परफॉर्म केला पहिल्यांदा बरं, तेव्हा माझ्याकडे 30 मिनिटचा कॉन्टेंट होता आणि सुंचीला मला इंट्रोड्यूस करायचं होतं. अच्छा, मग तू इंट्रोड्यूस केलंय सुंचीला? तिला केलंय, बट तिचा तो तेव्हा एकदम अशी वेग बॉडी मध्ये होती, एवढी काय असं एवढी मला आवड नव्हतं, पण मला होती काहीतरी, मला आता करून पाहिजे होतं तिच्यासोबत. म्हणून मग मी काय केलं, म्हणलं की शो करायचंय, मग त्याने तर लावून दादा, मला असं वाटतं माझी तेव्हा काहीतरी 8-9 हजार फॉलोअर्स इंस्टाग्रामवर, आम्हाला वाटलं येईल लोक, म्हणलं अगं कोणी आलं नाही भाई, 100 लोक इथे आले असतील, 50-100 लोक माहिती. आम्ही गेलो होतो थिएटर बुक डायरेक्ट, म्हणजे म्हणलं की 300-400 असं एवढं बुक केलं होतं. म्हणलं यार आपण हातापाय जोडले तर 100-200 येतील म्हणलं, पण म्हणलं किती 100 तरी आले. मग मला जरा बरं वाटलं, मला आता परफॉर्म करायला मजा येईल. माझ्यासोबत माझा एक स्टँडअप कॉमेडी मित्र होता जय राटकर म्हणून, आणि प्रतीक चित्ते म्हणून एक होता, तो सिटी मधलाच आहे. प्रतीक चित्तेने आम्हाला ऐन टायमाला दगा दिला, तो नाही आला. मग थ्रीसम नाव ठेवलं, अट्रॅक्टिव्ह होणे लोकांनी अट्रॅक्ट करायला थ्रीसम, आणि तो तरी हे केलं टू समजून गेला. मग त्यांनी 30 मिनिट्स काहीतरी परफॉर्म केलं पहिल्या जय राटकरनी, त्यांनी पण मस्त गाजवलं एकदम. मग मला आता आपल्यावर आलंय, मग आता माझ्याकडे पण 30-40 मिनिटचा कॉन्टेंट होता, आणि लकीली समोर बसलेले सगळे जवळपास माझ्या ओळखीतले होते. तर मी 30 मिनिट्स प्रॉपर सेट केला, कंटिन्यू लोक असत, कंटिन्यू लाईक मला रिस्पॉन्स असा आला की सगळे जणांनी फोटो काढले. तर सँडी सोबत पण सेम झालं, आणि तिथं मुली होत्या, सगळ्या मुलीसोबत पॅट केलं होतं. 15 मुली असतील, कोणाला सोडलं नव्हतं, त्याला एका सँडी कोणालाच सोडलं नाही, प्रत्येकाला वेगळी पाहिजे. सँडी मी नाही, मी खूप साधा आहे. ओके. तर ते आलं, आणि सुंचीनी सगळ्या मुलांसोबत केलं. पहिल्या लाईनीत ते ना सगळे कॉन्टेंट क्रिएटर मित्र होते माझे, जे त्या सिटीतले सगळे टॉपचे कॉन्टेंट क्रिएटर आहे, सगळ्यांना घेतलं सुंची, चल लग्न कर, चल इकडे जाऊ आपण, तसं करू, असं झालं. आणि मग मला कळलं, मग सगळेजण म्हणले की भाई तू काहीतरी खतरनाकच केलंय म्हणे मुंबईला, जरा काहीतरी आम्हाला परत बघायला आवडेल, हे पण परत बघायला आवडेल म्हणे, त्यांना एवढं आवडलं ते. मग मला कळलं की यार आपले थोडा आहे पोटेन्शियल की आपण 30-40 मिनिट्स ऑडियन्सला एका ठिकाणी ठेवू शकतो. आजकाल ती पण मोठी गोष्ट ना, लोक थांबतच नाही. आपण पाहतो ओपन माईक मध्ये अर्ध्यातून लोक निघून जातात, त्यांना बोर होतं म्हणून. मग मला कळलं की यार हे करू आपण, म्हणजे ठीक आहे आपण करू शकतो. मी आता लिहितो नवीन, आता 30-45 मिनिट्स पर्यंत आलोय मी, अजून पुढे जाईल. आठवतो आपला एक पहिला जेव्हा तू पहिला परफॉर्म केला होता, आपलं एक कॉन्व्हर्सेशन होतं, तिकडे तू बोललास की हे जे तू आता परफॉर्म केलंस, म्हणजे त्या टायमात तिकडे त्या टायमाला तुला जास्त रिस्पॉन्स मिळाला, पण जे तेच तू हाच जो सेट जेव्हा तू कॉमेडी साईडला परफॉर्म करतो तेव्हा काहीतरी वेगळा रिस्पॉन्स तुला, ते काय म्हणजे तो सीन होता? एक काय असतं माहिती का, कॉमेडियन्स जेव्हा असतात ना, म्हणजे कॉमेडी जेव्हा ओपन माईक असतो तेव्हा मोस्टली ऑडियन्स कॉमेडीचाच असतो, कॉमेडियन्सच असतात, ते जज करायला थोडेसे असतात. आता कोणी पण बघ ना, आता मी कॉमेडी करतो, तुम्ही समोरचा कॉमेडी करा तेव्हा थोडं जज करेल, इट्स सबकॉन्शियस. आता जो नॉर्मल ऑडियन्स असतो ना, तो मला ऍज अ ऑडियन्स बघतो, त्यांना यातलं नॉलेज नाही, त्यांना फक्त एन्जॉय करायचंय. आता पोएटला, आता जसं तुम्ही पोएट्री करता, तुझ्या एखादी गझल वगैरे करतो किंवा काही, तर तुला रिस्पॉन्स तू समोरचा बघतो ना की तो वावा थोडंसं हे कर, अरे याच्यातून भारी तू लिहिलं होतं, काही ते असतं काही जणांच्या बॅकअप. तर ते कॉमेडी मध्ये तसं झालं मला, की मला ते काइंड ऑफ, एक तर मी कॉमेडी नाहीच करत बेसिक, मला ते व्हेंट्रिलोक्विझम आहे, ते त्यांच्यावर मोडत पण नाही. काही जणांनी खूप भारी रिस्पॉन्स दिला की यार खूप भारी, तर खूप भारी. काही जणांचं असं झालं की यार आहे का कॉमेडी काही, म्हणजे लाईक तसं. पण ती मनाला ती खुशबूज असते ना की भाई मी आज वाजलाय माझा, पण ह्या लोकांना का नाही आवडत आहे, तसं वाटलं होतं. बट मला एक कळलं की मी जनरल ऑडियन्स समोर पण गेलेलं आहे, सो आय नो की लाईक हाऊ इट लुक्स.
सगळ्यांना आवडतं. आणि इव्हन मी आता ऑचल म्हणून कॉन्टेंट क्रिएटर आहे, तिचा शो तो रिलीज नाही झाला, पण बेरोजगार नंबर 1 म्हणून शो तिने स्टोरी ठेवला होता. तो रिलीज होईल का मला माहिती आहे. त्याचा एकच एपिसोड शूट झालाय, त्याच्यामध्ये मी परफॉर्म करतो. तिथं महीप सिंग होते, नंतर महीपजी होते, नंतर तिथं आचल ती होतीच, आणि नंतर तो विराज घेरानी गुजरातचा तो एक होता, आणि जोग सिंग जो आपला निशांत तन्वर आहे तो होता. तिथं मी सँडीज होता 4 मिनिटाचा कॉन्टेंट केला होता, पूर्ण लाईक एंड टू एंड किल झाला. पण ते नाही रिलीज झाला. तो जर का रिलीज झाला ना तर मग माझं थोडंसं बूम व्हायचे चान्सेस जास्त आहे ॲज कम्पेअर, बट ते नाही झाला. तो मला ठीक आहे झाला. आणि आय थिंक महीप सरांना पण त्यांना आवडलं होतं, की कारण त्यांचे रिएक्शन होत्या की लाईक नंबर लिखिए 98. दिला की नाही मग तुला पण त्याच्याबद्दल नाही ना विचार. अरे ते खतरनाक होतं ना. त्यांनी काय केलं, मला विचारलं की तू काय करतोस म्हणे. मी म्हणलं की मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणे. बॅट खाली बॅट टीचर म्हणे. अरे बाई म्हणलं इतकं इन्स्टंट आहे तो माणूस, आणि तो आहे ऍक्च्युली तेवढा लाईक ते केस उगाच पांढरी झाले असं म्हणतात ते. कसं आहे ते. त्यांची व्हिडिओवरती ओशो जैनची आली होती ती व्हिडिओ, अरे काय क्लास केलं होतं. खूपच तेच तसं तू सांगितलं लहानपणीपासून ते इथे ते जेव्हा तू इथे आलास तेव्हा तुझ्या डोक्यात काय झालं होतं की भाई मला इकडे यायचं आहे. चल ठीक आहे, जॉबसाठी तू घरच्यांना बोललास, पण इकडे येऊन तुला असं वाटलं की भाई चल जॉब करतोय मी, आणि तुला माहिती होतं की मुंबई आहे, तुला चान्स तर म्हणजे काय ना काहीतरी एक्सपेरिमेंट तर करू शकतो लोकांसाठी तू कदाचित नवीन नसशील, पण तुझा सेट नवीन होतं लोकांसाठी, तू जे मराठीत करतो ते नवीन होतं लोकांसाठी. तर त्या डोक्यात काय होतं की भाई इथून आता शिफ्ट होतोय मी, आता मला कसं स्वतःचा ग्रोथ घ्यायचा आहे किंवा कुठे घेऊन जायचं स्वतःला, आणि तू अजून पण तुझा काय असं स्टेटस की चल आता एवढं केलं आता अजून काय करू शकतो, हे काय म्हणजे तुझा हा प्लॅन सेट असा काय आहे स्पेसिफिक? माझं हे बघ, मुंबईत जेव्हा मी आलो ना, माझं एक गोष्ट ठरली होती की सगळेजण ते स्वप्न, तेच माझं स्वप्न काहीतरी मोठं करायचं एकदम. तर मी थिएटर केलेला माणूस होतो, मला होतं ॲक्टिंगचं वेळ खूप जास्त, मला करायची होती ॲक्टिंग. मग मी काय केलं, माझे जे डिरेक्टर तिकडे होते प्रवीण पाटेकर, ते तिकडे पण मुंबईतच असतात. मग मी त्यांना म्हटलं सर आपण नाटक करू काहीतरी, दादा प्लीज म्हणलं काहीतरी नाटक करू यार आपण. मग त्यांचा नशिबानं एक तेव्हा एक फेस्ट आला होता, त्यांचा नाट्यवाडा ग्रुप आहे, त्यांचा फेस्ट होता, त्यात 3 नाटकं ते करणार होते. ते 3 नाटकात मला रोल भेटले चांगले झाले. मग मला मजा आली, म्हणलं आता नाटक करतोय आपण, आता करत राहू म्हणलं हे नाटक. तेव्हा सँडीचं माझ्या डोक्यात जास्त नव्हतं, सँडी वॉज इन द बॅग म्हणजे तो तिथंच होता पडून. मग मला वाटलं की आता नाटक करू, आणि थिएटर म्हणजे मला कास्टिंगमध्ये ते नसे का तिकडं कास्टिंग आरामनगरवाला एरिया जिथे काल आपण भेटलो तिथे माझ्या 10 चक्र 15 चक्र झालेले आहेत पहिले. तिथं मी खूपदा इंट्रो दिलेला आहे, तिथं मी खूपदा बोललोय, पण मला एकदाही कॉलबॅक नाही आला. आणि मी असं नाही की मी असं खूप इंट्रो असं फालतू दिला असेल, मला असं वाटतं की मी खूप चांगला दिला. आता प्रत्येक कॅरेक्टरची रिक्वायरमेंट नसते, त्यात फेस व्हॅल्यू नाही, म्हणून मे बी त्यांचा कॉल नसेल आला, बट व्हॉट एव्हर देअर रिझन इज. मग मला कळलं ऍक्टिंग थोडी अवघड आहे ॲज कम्पेअर. म्हणजे जर का तिथे जायचं आहे तर ऍटलिस्ट मला काहीतरी माझं नाव पहिले थोडंफार तरी करावं लागेल, जेणेकरून मला ऍटलिस्ट ऑडिशनला तरी बोलवतील ते की राईट हा 2 चेहरा आहे, याला आपण छोटा मोठा रोल देऊन टाकू, काहीतरी पासिंगचं तरी काम होईल. जसं की आता बस्सीला वगैरे भेटला होता ना, एवढा मोठा रोल भेटला, तर तो ऍक्टरचं तर नाहीच आहे, त्याची ऍक्टिंग दिसतीच तिथे काही नाहीच आहे. ही इज अ ग्रेट स्टँडअप कॉमेडियन, बस वर्स्ट ऍक्टर, दॅट्स द फॅक्ट. आणि ते स्वतः त्या रोस्टमध्ये पण खूप जण बोलले, त्यात काही नवीन नाही, त्याच्यावर रोस्ट त्याच्यावर बनला होता पूर्ण. तर मग मी म्हणलं की आता आपण ऍक्टिंग करायची, आपल्याला ऍक्टिंग येते मला माहिती आहे, मग मी आपण काम करू, आपण स्टँडअप कॉमेडीला वळता येईल का. तेवढ्यात मला कसं आहे, आणि ते माझ्या डोक्यात तो स्टँडअप कॉमेडी थॉट, तेव्हाच मला त्या ओपन माईक वाल्याचा मॅसेज आला की यार करशील का म्हणे, तुझं काहीतरी युनिक दिसतंय मला. मी रील्स वगैरे खूप टाकायचो, मी अजून पण टाकतो रील्स वेगळ्या, फक्त सँडी सोबतच नाही, माझ्या नॉर्मल पण रील्स असतात कॉमेडीवाले. मग ते म्हणे तू काही करशील का म्हणे, हे आम्हाला आवडलं होतं, तुझी एक रील पाहिली म्हणे आम्ही. म्हणलं ठीक आहे म्हणलं मी करतो म्हणलं. आणि तेव्हा माझ्याकडे जो जुना कॉन्टेंट मी संभाजीनगर गेला तो होता, मग मी त्यात एक मेन जो तात्यासोडावाला ॲड केला, आणि तो पूर्ण सेट मी तिथं गेला. तर तो तिथं खूप किल झाला, म्हणजे इतका किल झाला की अनएक्सपेक्टेड किल झाला. मला खूप लोक येऊन भेटले, बोलले. मग मला वाटलं यार याच्यात काहीतरी आहे, म्हणजे हे लोकांना खूपच अट्रॅक्ट करत आहे, जे की मला खूप साधं वाटतं पण लोकांना खूप भारी वाटतंय काहीतरी नवीन बघायला. मग मी तिथून पुढे ओपन माइक्स करत गेलो खूप जास्त, मग खूप ओपन माइक्स केले, मग मी कॉन्टेंट जमा करत गेलो. मग मला जसे शो भेटला, मग मी माझा शो ट्राय केला, म्हणलं आता मी 40 मिनिट्स पण करू शकतोय क्राऊडला. मग मी कॉर्पोरेट शो पण केले 1-2, तिथं पण सेम माझा 40 मिनिट्सचा कॉन्टेंट केला. तिथं तर एका कॉर्पोरेट शोला मी गेलो, तिथे HR वगैरे असे सगळे मोठे लोक होते, मी त्यांचीच घेतली होती, म्हणजे अशी मस्त. आणि ऑडियन्स एवढा एन्जॉय केला, म्हणजे असं झालं की HR वाले म्हणले की सँडीज होतं ऑब्व्हियसली, तर ती मुलगी होती HR, तर आता ती खूप क्यूट होती. सँडीसाठी माझ्यासाठी नाही, मला काय HR आपण पैसे देणारे लोक म्हणलं की सँडीज म्हटलं, असं म्हणलं की
तू मुझे पट जाओ ना तो पॉश पॉश भी नाही पडेगा मला. तो जोक एवढा वाजला होता म्हणजे लिटरली मला 1 मिनिटाचा तो पॉज घाला होता. लोक कंटिन्यू हसत होते मागं पाहून आणि ती पण हसत होती खूप छान. मग ती म्हणली की सॉरी पण माझं लग्न झालं. मग ते असं म्हणले. मग सँडी म्हणलं यार ब्रेकअप डिवॉर्स लॉयर ओळखीचं आहे म्हणजे माझ्या असं त्याच्यावर अजून लागतं. सो मी त्या क्राऊडलाच पूर्ण गेलो. तर मला इथून पुढचं जर काही एम विचारलं तर पेन तर बँगलोरला जाऊन सेटल होणं वगैरे. मला असं वाटतं की तिथं थोडं पहिले जाऊन बघेल. तसं मुंबईला पण सेटल व्हायला मला बराच वेळ लागला. नवीन सिटी आहे, नवीन लोक. तिथे जाऊन पण मी इथूनचे काही कॉन्टॅक्ट तिकडे घेऊन जाणार आहे. इथे भेटतील मला जे कॉमेडी करणारे लोक आहेत जे कंटिन्यू करत असतात कॉमेडी, त्यांचे काही कॉन्टॅक्ट भेटले त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट घेऊन बँगलोरला ओपन माईक्स वगैरे करेल. तिथं थोडंसं नाव करेल. जसं की ओपन माईकमध्ये ॲटलीस्ट फ्री एंट्री तरी भेटावी. म्हणजे सध्या आपल्याला पैसे लागतात. आठवत नाहीये 2015 साली मी बँगलोरला इंटर्नशिप करत होतो. तेव्हा तर बँगलोर खूप सुंदर होतं. म्हणजे तेव्हा एवढं ट्रॅफिक नव्हतं, तेव्हा एवढी तिकडे गर्दी नव्हती. तिकडचं फूड खूप सुंदर आहे. म्हणजे सकाळी उठून फिल्टर कॉफी आणि इडली डोसा गरम गरम आणि एकदम स्वस्त. असं पण नाही की महाग आणि हेल्दी प्लस असं पण नाही की काय. तर तेव्हा इंटर्नशिपच्या नावाखाली तर मी आणि माझा मित्र तिकडचे ओपन माइक्स एक्सप्लोअर करायचो. म्हणजे आम्ही दोघं ऑफिसमध्ये वर्किंग आवर्समध्ये बसून जोक्स लिहायचो आणि तो परफॉर्म करायचा. आय वॉज टू लेझी बॅक देन. आणि आता आपण ज्या मोठ्या मोठ्या कमेडियन्सला बघतो, सुमुखी सुरेश असू दे किंवा राहुल सुब्रमण्यम, हे तेव्हा तिकडे ओपन माइक्स करायचे. 2015ची गोष्ट आहे. जे आता एस्टॅब्लिश, अजून मी बऱ्याच लोकांची नावं विसरतोय, पण ते आता एस्टॅब्लिश कमेडियन्स आहेत ते तेव्हा सगळे ओपन माइक्स करायचे. सो तू जाशील तिकडे, खूप चांगलं ओपन माइक सर्किट आहे, तुला मिळेलच. नाही मला ते पाहिजे. आणि कारण ओपन माइक्स ती गोष्ट तिथं आपण नवीन कॉन्टेंट टेस्ट करतो ना, आपल्याला मेन कॉन्टेंट भेटत जातो आणि मग तुम्ही हे मोठा सेट परफॉर्म करू शकता. कारण एवढं होल्ड करणं एवढं इझी नाही जात. ते मला कळलं कारण मी बॉम्ब पण झाले असं नाही. आणि मी सँडीसोबत पण बॉम्ब झाले. असं नाही की माझा प्रत्येक सेट वाचले जातो. हा माझा याच्यासोबतचा पण 2-3 सेट असेल की ते वाजलेच नाही. मग मी डायरेक्ट नोटवर शिफ्ट होतो. ते माझं वाचतं, देवाची कृपा त्याच्यावर खूप आहे. मग मी एंड हाय नोटवर करायचा प्रयत्न करतो आणि स्टार्टिंग पण माझी स्टार्टिंग ती फिक्स असते. मी मागच्या ओपन माईकला पण आले होते, तीच स्टार्टिंग होती माझी. तिचं तोंड आलं ते मला माझं फिक्स असतं कुठे पण. हिंदीमध्ये पण मी ते ठेवतो. आणि हॅलो बॉयज हॅलो गर्ल्स तेव्हाला पण माझं जवळपास फिक्स असतं. यांनी काय होतं की क्राऊड पहिले याच्यात इन होतो थोडासा. याचं कॅरेक्टर कळतं की अरे हा मुलींसोबत थोडा वेगळा आहे, मुलांसोबत थोडा वेगळा आहे. आणि मग मी हळूहळू लोकांना मध्ये देत जातो. आता जोक्सवरती मग हात वगैरे जोक असे वेगवेगळे जोक चालू असतात. त्याच्या कॅरेक्टरवरती, त्याच्या हाईटवरती असे जोक. आपण डेकोरम मेंटेन करायला पाहिजे. डेकोरम तू कधी मेंटेन केलंयस का? मला सांगतोय करू ना. आपण गाणं म्हणायचं आपल्याला. कोणतं गाणं म्हणायचं माहिती का? कोणतं? हे तुझे असं लागणे पाहिजे. तुझे लागणे बरेच नाही, खरंच नाही, मुलींचे लागणे. आपण ते गाणं म्हणतो ठीक आहे. सगळ्यांना डेडिकेटेड तिथं. त्या मुली पाहतील आपला पॉडकास्ट कधी. हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाहाने झाकणे बरे नाही. हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही. ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा. ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा. आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. थँक्यू. जसं तुम्ही बोलले हे तुझे वागणे बरे नाही, भाऊ सोडून द्या ना तिचा. काय एक्स तर होती भाऊ, काय एवढं असं का बरं काय सोडून द्यायचं आणि अरे वागणे बरे नाही तर नाही. चला थँक्यू भाऊ तुम्ही हे गाणं गायला आणि थँक्यू श्रीकांत तू इथे आल्याबद्दल. खूप खूप सारा धन्यवाद. त्याच ह्याच्यावरती आपण सँडी भाऊ काय वाचता ना तुम्ही? सँडी आवडले. थँक्यू. श्रीकांत तू पण मस्त वाटलं तुझ्याशी बोलून. याच ह्याच्यावरती तुमच्या दोघांचा आपण निरोप घेऊया. तर देवव्रत तुला काय बोलायचं असेल? श्रीकांत धन्यवाद. तुम्ही दोघं वेळ काढून आमच्याकडे आलात, आमच्याशी हितगुज साधलत आणि तुम्ही आमचे पहिले गेस्ट आहात दोघं. त्यामुळे फर्स्ट वन इज ऑलवेज स्पेशल. त्यामुळे आम्ही पूर्ण टीमकडनं तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आय होप जेव्हा तुमचा मोठा मुंबईत शो होईल तेव्हा आम्हाला तुम्ही तिकीट द्याल. फर्स्ट रो मध्येच बसून, मी तर फर्स्ट रो मध्ये बसून बघ. आणि थँक्यू. ऍक्च्युली मला पण तुम्ही माझा पण आयुष्यातला पहिलाच पॉडकास्ट आहे त्याच्यामुळं, आणि हा खूप भारी झाला. मी म्हणेल की पहिला गेस्ट मी वाटतोय. मला असं वाटत होतं की सगळे प्रोफेशनल, म्हणजे असं खूप पॉडकास्ट झालेत आणि आपण आलोय असं वाटलं मला. त्याबद्दल खरंच तुमचे सगळ्यांचे आभार म्हणेल मी, की मला आणि सँडीला इथं बोलवल्याबद्दल. मला बोलल्याबद्दल थँक्यू, तुझं काही नाही होतं. आम्हाला बोलल्याबद्दल खरंच थँक्यू. आणि पुन्हा भेटूया लकीली, तेव्हा मे बी तुमच्या पॉडकास्टचं पण काहीतरी 100,000 एपिसोड झाले असतील, माझं पण तेव्हा नाव असेल इंडस्ट्रीमध्ये, आणि तेव्हा आपण पुन्हा भेटूया एकदा. आणि आता जाता हितगुजच्या ऑडियन्ससाठी आणि ज्यांना तुमच्यासारखं आपलं करिअर च्या सोबतच छंद जोपासायचा आहे त्यांना 1-2 ओळी काहीतरी चांगल्या मेसेज देऊन जा. हां, मी फक्त एवढंच म्हणेन सगळ्यांना की सोडू नका. जे चालू आहे ना, म्हणजे कसं वाटतं आपल्याला की समजा माझं पण समजा रील मी टाकल्या 10 रील टाकल्या आणि त्या वाजल्या नाही, एखादी 10वी रील 15वी रील नाही वाजली, 10 रील नाही वाजली, तर लोक म्हणतात की जाऊ दे सोडून दे ना. काय पण तुमची आवड आहे ना ती, तुम्ही काय सोडता त्याला. कोण सांगते बाबा 2 महिन्यापासून रील न टाकलेले लोक तब्येत खराब झाली साठी चुप अस. तर नाही, माझी मजा सोडून आपण, मला असं वाटतं की थांबू नका, टाकत राहा. कधी ना कधी होईल, नाही तरी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटते ना हे करायचं. जॉब तर आपण जगण्यासाठी करतो, पण यांनी आपल्याला मनाला सॅटिस्फॅक्शन भेटतं. ते सॅटिस्फॅक्शन हमेशा डोक्यात ठेवून करत राहा. खूप खूप सारा धन्यवाद श्रीकांत तुला पण, आणि सँडी तुला थँक्यू. एकदम दिलापासून हे असणार चहा. थँक्यू सो मच. अरे चुम्मा घे. याच ह्याच्यावरती सँडी भाऊ तुम्ही बोला ना प्लीज आपल्या ऑडियन्सला की अजून कॉन्टेंट बघायला. लाईक येस जेवढी ऑडियन्स आम्हाला दोघांना बघते, हितगुजचे पॉडकास्ट बघा, पुढं रील्स येतील ज्या बघा, सगळं बघा हितगुजचं. आणि हां, या श्रीकांत पण बाबा थोडं हां ठीक आहे. तर आम्हाला दोघांना सुद्धा आणि हितगुजला सुद्धा सगळ्यांना तुम्ही मिळून पाठिंबा द्या आणि सगळे सोबत ग्रो करूया. येस.